तर आजचा आपला टॉपिक आहे समसंख्या आणि विषमसंख्या. कोणता टॉपिक आहे? समसंख्या आणि विषमसंख्या. समसंख्या म्हणजे काय असते? ज्या संख्येला 2 जर भाग जात असेल तर ती संख्या म्हणजे काय असते? समसंख्या असते. तर आपल्याला समसंख्येच्या एकच स्थानी कोणते अंक असते? तर 0 असते, 2 असते, 4 असते, 6 असते आणि 8 असते. जर आपल्याला विचारलं सर्वात लहान समसंख्या कोणती, तर कोणती असते सर्वात लहान समसंख्या? 2 आहे. सर्वात लहान समसंख्या कोणती आहे? 2. तेच जर विचारलं आपल्याला विषमसंख्या म्हणजे काय, तर विषमसंख्या म्हणजे काय असते? ज्या संख्येला 2 भाग जात नाही ती संख्या म्हणजे काय असते? विषमसंख्या. तर आता विचारलं आपल्या विषमसंख्येच्या एकक स्थानी कोणते अंक असते, तर कोणते असते? 1 असते, 3 असते, 5 असते, 7 असते, आणखी 9 असते. आपल्याला विचारलं सर्वात लहान विषमसंख्या कोणती, तर कोणती असते? 1 असते. तर लिहून घ्या आपण व्याख्या लिहू त्याच्या समसंख्येच्या. तिथं आहे समसंख्या. काय असते समसंख्या? ज्या संख्येला 2 भाग जाते ती संख्या म्हणजे काय? समसंख्या. ज्या संख्येला 2 भाग जाते ती संख्या म्हणजे समसंख्या होय. आता विचारलं आपल्या समसंख्येच्या एकच स्थानी कोणते अंक असते, तर कोणते असते? समसंख्याच्या एकक स्थानी अंक कोणते असते? समसंख्येच्या एकक स्थानी अंक 0 असते, 2 असते, 4 असते, 6 असते, आणखी 8 असते. आपल्याला विचारलं सर्वात लहान समसंख्या कोणती, तर कोणती असते सर्वात लहान समसंख्या? कोणती असते सर्वात लहान समसंख्या? 2 असते. कोणती असते? 2 असते. तेच जर विचारलं आपल्याला विषमसंख्या म्हणजे काय, तर लिहून घ्या ते पण. विषमसंख्या काय असते? विषमसंख्या ज्या संख्येला 2 भाग जात नाही ती संख्या म्हणजे काय? विषमसंख्या. ज्या संख्येला 2 भाग जात नाही ती संख्या म्हणजे विषमसंख्या होय. आता विचारलं आपल्याला विषमसंख्येच्या एकक स्थानी कोणते अंक येते, तर कोणते येते? विषमसंख्येच्या एकक स्थानी अंक कोणते येते? 1 येते, 3 येते, 5 येते, 7 येते, आणखी कोणत्या येते? 9 येते. जर विचारलं आपल्याला सर्वात लहान विषमसंख्या कोणती, तर कोणती येते सर्वात लहान विषमसंख्या? सर्वात लहान विषमसंख्या कोणती असते? सर्वात लहान विषमसंख्या 1 असते. कोणती असते? 1 असते. ठीक आहे. आता समोर पाहू आपण याच्या समसंख्यामध्ये. ठीक आहे, लिहून घे जा. बघा
आपल्याला कधी कधी माहिती काढायसाठी आता काय करायचं, समसंख्या प्लस मिळून समसंख्या, सम मिळून सम काय तयार होते, समसंख्याच होते. आता जर पाहू आपण उदाहरण, 2 + 2, 2 + 2 किती झाले, 4 झाले. कोणती संख्या झाली तयार, समसंख्याच झाली. तेच जर विचारलं आपल्याला विषम प्लस विषम मिळून कोणती होते, तिथे काय लिहिलं, विषम प्लस विषम, म्हणजे विषम संख्या प्लस विषम संख्या. कोणती संख्या तयार होते, आता समजू आपण विषम संख्या 3, 3 + 3 मिळून कोणती संख्या झाली, 6. कोणती संख्या होते तयार, समसंख्या होते. तेच जर विचारलं आपल्याला सम प्लस विषम, सम प्लस विषम, सम प्लस विषम मिळून कोणती संख्या तयार होते, विषम संख्या होते. आता इथं समसंख्या पकडू 6, विषम संख्या पकडू आपण 3. 6तून 3 गेले किती उरते, 3 मिळाले. कोणती तयार होऊन संख्या तयार होऊन राहिली, विषम संख्या तयार. जर तेच विचारलं आपल्याला विषम प्लस, इथं काय म्हणाले 6 + 3 किती मिळून आले, 6 + 3 मिळून कोणती संख्या होऊन आली, 9 होऊन आली. म्हणजे किती संख्या होऊन आली, विषम संख्या तयार होऊन आली. तेच जर आपल्याला विचारलं विषम प्लस विषम, विषम प्लस सम मिळून कोणती तयार संख्या होते, आता आपण इथं विषम पकडू 3, सम पकडू 4. 3 आणि 4 मिळून कोणती संख्या तयार होते, 3 + 4 7. कोणती होऊन आली, विषम संख्या होऊन आली. जर आपल्याला विचारलं सम मायनस विषम कोणती संख्या होते, सम संख्या मायनस विषम संख्या, कोणती संख्या तयार होऊन आली. आता समजा आपण समसंख्या पकडू 6, विषम संख्या पकडू 3. 6तून 3 गेले तर किती उरून आले, 3च उरून आले. म्हणजे कोणती संख्या तयार होऊन आली, विषम संख्या तयार होऊन आली. तेच जर विचारलं केलं आपण विषम मायनस सम, विषम संख्या मायनस समसंख्या, तर कोणती संख्या तयार होते. आता विषम पकडू आपण 7, विषम संख्या पकडू, समसंख्या पकडू एखादी 4. 7तून 4 गेले किती उरून आले, 7तून 4 गेले 3 उरून आले. कोणती तयार संख्या होऊन आली, विषम संख्याच तयार होते. जर आपण विषम संख्येचा स्क्वेअर केला तर कोणतं भेटते आपल्याला संख्या, विषम संख्याच भेटते. आता ही विषम संख्या आहे, विषम संख्येचा आपण स्क्वेअर करू. आता समजा एखादी विषम संख्या कोणती पकडू आपण, 5 विषम संख्या पकडू, विषम संख्येचा स्क्वेअर केला तर काय भेटून आला, 25 भेटून आला. म्हणजे आपल्याला संख्या कोणती भेटते, विषम संख्याच भेटते. हां, जर आपण समसंख्येचा स्क्वेअर केला, समसंख्येचा स्क्वेअर केला, समसंख्या पकडू आपण 4, 4चा स्क्वेअर केला तर किती होऊन आले, 16. 16 काय आहे, एक समसंख्याचा. म्हणजे काय आहे, सम प्लस सम मिळून काय बनते, समच बनते. विषम प्लस विषम मिळून काय बनते, सम बनते. सम प्लस विषम मिळून काय बनते, विषम बनते. विषम प्लस सम मिळून काय बनते, विषम बनते. सम मायनस विषम मिळून काय बनते, विषम बनते. विषम मायनस सम मिळून काय बनते, विषम मायनस सम म्हणून काय बनते, विषम बनते. विषमचा जर आपण स्क्वेअर केला तर कोणती संख्या भेटते आपल्याला, विषम संख्याच भेटते. जर आपण समसंख्येचा स्क्वेअर केला तर कोणती संख्या भेटते आपल्याला, समसंख्याच भेटते. तर आता आपण याच्यावर बघू का आता क्वेश्चन कशा प्रकारे येते ते आपण समोर पाहू. आता आपल्याला याच्यावर कशा प्रकारे क्वेश्चन येते, 1 पासून 100पर्यंतच्या सर्वच विषम संख्यांची बेरीज किती, अशा येते आपल्याला क्वेश्चन. काय म्हणते, 1 पासून 100पर्यंतच्या पासून 100पर्यंतच्या सर्व विषम संख्येची संख्येची बेरीज किती. आता आपल्याला हा क्वेश्चन दिलेला आहे याच्यात. आता हे कशा प्रकारे सॉल्व करू आपण, तर सर्वात प्रथम काय पाहायचं, आता आपल्याला काय आहे, विषम संख्याची बेरीज काढायची. काय काढायची, विषम संख्येची बेरीज काढायची. आता काय करायचं, पहिले सर्वात प्रथम
पहिले पाहायचं आता 1 ते 100मध्ये किती विषम संख्या आहे, किती समसंख्या आहे. तर काय आता आपल्याला संख्या किती दिलेल्या आहे, एकूण 100 संख्या दिलेल्या आहे. किती आहे, 100 संख्या दिलेली आहे. किती संख्या दिलेल्या आहे आपल्याला, एकूण 100 संख्या दिलेल्या आहे. तर आता याच्यामध्ये काय करायचं, याच्यामध्ये 100 संख्यामध्ये सम किती असते आणि विषम किती असते हे पाहायचं. आता जेव्हाही 100 संख्या दिल्या राहते त्याच्यामध्ये अर्ध्या सम राहते, अर्ध्या विषम राहते. सम किती आहे याच्यातनी, 50 सम आहे आणि 50 विषम आहे. आता आपल्याला विचारलं आहे काय विषम संख्येची सरासरी. तर काय करायचं, आता पहिली विषम संख्या पाहायचं. तर आपलं विषम संख्येची बेरीज विचारली तर काय करायचं, विषम संख्या किती आहे 50 आहे. तर काय करायचं अशा वेळेस, फक्त काय करायचं 50चा स्क्वेअर करून टाकायचं. 50चा स्क्वेअर किती येते, 25 येते. किती येते, 2500 येते. 50चा स्क्वेअर 2500 येते. किती येऊन राहिला, 2500 येऊन राहिला. बघा 1 पासून 50 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती. दिलेला क्वेश्चन काय आपल्याला, 1 पासून 50 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती. तर आता कसं करायचं क्वेश्चन, तर आपल्याला काय विचारलं इथं, विषम संख्या विचारला. काय विचारलं, विषम संख्येची बेरीज विचारली. आता याच्यात एकूण संख्या किती आहे, 50 आहे. एकूण संख्या किती आहे, 50 आहे. 50पैकी अर्ध्या काय राहते, सम राहते, अर्ध्या काय राहते, विषम राहते. तर आपल्याला काय 50 संख्या आहे. तर सम किती राहणार याच्यात, 25. विषम किती राहणार, 25. तर आता याच्यात काय करायचं, जेवढ्या विषम संख्या राहते त्याचा काय करायचा, स्क्वेअर करून टाकायचा. आता काय करायचं, 25चा स्क्वेअर किती येते, 25चा स्क्वेअर केल्यावर 625 येते. तर आपला ॲन्सर किती येते, 625. याच्यात जागी जर दुसरा तुम्हाला क्वेश्चन दिला राहील तेव्हा काय करायचं, आता इथं 50च्या जागी जर 60 दिलं राहील, 50च्या जागी काय दिलं राहील, 60. आता काय करायचं, इथं पण तसंच करायचं. आता संख्या किती आहे, एकूण 60 संख्या आहे. किती आहे, 60 संख्या आहे. त्याच्यामध्ये सम किती आहे, सम अर्ध्या संख्या आहे. 60चे अर्धे केले तर किती आहे, सम 30 सम आहे. विषम किती आहे, विषम किती आहे, विषम पण 30 आहे. तर आता काय करायचं, आपल्याला विचारलं काय विषम संख्या आहे. मग काय करायचं, विषम संख्यांचा स्क्वेअर करून टाकायचा. विषम संख्या किती आहे, 30 आहे. 30चा स्क्वेअर केला तर किती येते आन्सर, 900 येते. किती येते, 900 येते. आपलं ॲन्सर काय आहे मग, 900 आहे. आता याच्या जागी जरा विषम संख्या दिलेल्या आहे, आपल्याला समोर काय दिलेलं आहे, तर समसंख्यांची बेरीज किती. तर ते कसं काढायचं ते पण बघू. आता दिलेला क्वेश्चन काय आपल्याला, 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती आहे. आता याच्यात कसं करायचं क्वेश्चन, हे पण त्याच प्रकारे पहिले काढायचं काय, समसंख्या काढायच्या आणि विषम संख्या काढायच्या. आता याच्यामध्ये किती समसंख्या आहे, अर्ध्या काय राहते याच्यातनी सम राहते, अर्ध्या काय राहते, विषम राहते. तर किती, 100चे अर्धे केले तर किती येते, 50. 50 काय आहे, सम आहे, 50 काय आहे, विषम आहे. आता विचारलं काय आपल्याला, समसंख्या विचारली. काय विचारली, समसंख्या. काय करायचं, आता 50 आहे, 50 लिहायची. इथं 50 गुणेला 50 प्लस 1 न गुणून टाकायचं. आता 50 गुणेला 51, 50 प्लस 1 किती झाले, 51. 50 गुणेला 51 करून टाकायचे. किती आला ॲन्सर, 5 1 5, 5 5 25. आपलं ॲन्सर किती आलं, 2550 आलं. याच्यातनी काय करायचं, फक्त जे संख्या दिली राहते त्याच्यात 1 मिळून टाकायचा आणि त्या संख्येनं त्याच संख्येला गुणून टाकायचं. तेव्हा आपली समसंख्येची बेरीज निघून जाते. आता याच्यातच दुसरा क्वेश्चन पाहू आपण. जर याच्या जागी 100 1 पासून तर 50 पर्यंत दिला. आता काय किती दिलं, 1 पासून 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती. कसे काढायची, हे पण तिथं तसंच काढायचं. काय करायचं, सम किती आहे याच्यातनी, 25. विषम किती आहे, 25. आपल्याला विचारलं काय आहे, समसंख्या. काय करायचं, आता समसंख्या विचारली, समसंख्या लिहिले इथं किती आहे, एकूण 25 समसंख्या. आता काय करायचं, 25मध्ये 1 प्लस करून टाकायचं. किती आला, 25 प्लस 1 किती झाले, 26. मग 25 गुणेला 26 करून टाकायचे.
किती येते आन्सर आपलं 25 सक 150. 25 सक किती होते 150. हातचे आले 15. 25 दुने किती होते 50. 50 और 15 किती होते 65 होते. किती होते 65 होते. आपलं आन्सर किती आलं 650 आलं. याच्यात जागी जर आपल्याला दुसरा क्वेश्चन दिलेला असेल, आता इथं व्हॅल्यू घेतली आपण समोर 60 घेऊ. आता इथे व्हॅल्यू घेऊ आपण. अगर विचारलं 1 पासून 60 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती. कसं करायचं हे पण त्याच प्रकारे. सम किती आहे याच्यात नाही, सम आहे अर्धा सम राहतं म्हणजे सम किती आहे 30 सम आहे. विषम किती आहे विषम 30 आहे. आपल्याला काढायच्या काय समसंख्या. समसंख्या काढायच्या असलं तर काय करायचं, समसंख्या लिहून घ्यायच्या प्लस 30 प्लस एक संख्या त्याच्यात ॲड करून टाकायची. किती झाले 31. 30 गुणेला 31 करायचे. किती येते आन्सर 3 1 3 3 त्रिक 9 म्हणजे किती आलं 930 आलं आन्सर. किती आलं 930 आलं. याच्यात प्रकारे आपल्याला दुसरा क्वेश्चन कसा प्रकार विचारते ते बघू आपण. आता क्वेश्चन दिलेला आहे 11 ते 70. 11 ते 70 पर्यंतच्या 11 ते 70 पर्यंतच्या सर्व विषम संख्या सर्व विषम संख्यांची बेरीज व सर्व समसंख्यांची बेरीज यातील फरक किती. यातील फरक किती. क्वेश्चन काय दिलेलं आहे आपल्याला 11 ते 70 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज व सर्व समसंख्यांची बेरीज यातील फरक किती म्हणजे याच्यात डिफरन्स किती आहे बा. हे कशा प्रकारे काढायचं क्वेश्चन उत्तर. पहिले काय करायचं याच्यामध्ये एकूण संख्या पाहायच्या. काय पाहायच्या संख्या. आता एकूण संख्या किती आहे 70 - 11 करायचे. 70मधून 11 मायनस केले तर किती उरून आले 59 उरून आले. किती 59 उरून आले. प्लस काय करायचं +1 करून द्यायचं. +1 केल्यावर काय निघते आपल्या एकूण संख्या निघते. एकूण संख्या किती आहे 60 आहे. किती आहे एकूण संख्या 60 आहे. एकूण संख्या किती आहे 60 आहे. तर आता काय करायचं याच्यातनी काय राहते अर्धा काय राहते याच्यातनी सम राहते. अर्धा काय राहते विषम राहते. तर 30मध्ये अर्धा काय आहे सम आहे. 30 सम आहे आणि 30 काय आहे विषम आहे. याच्यात जर ॲन्सर करायचं असेल तर जेवढा समसंख्या किंवा विषम संख्या राहते उत्तर तेच राहते. आता उत्तर काय राहिलं आपलं 30च येणार. याचं किती येणार 30 येणार. पण आपण कशा प्रकारे काढायचं आहे ते बघू. तर पहा आता काय करायचं पहिलं आपण समसंख्यांची बेरीज काढू. आपण समसंख्यांची बेरीज. समसंख्यांची बेरीज काढू. काय करायचं तर पहिले याच्यात काय करायचं पहिली समसंख्या प्लस शेवटली समसंख्या भागिले 2 गुणेला एकूण समसंख्या करायचं. आता पहिली समसंख्या 11 आहे का नाही. तर मग याच्या समोरची समसंख्या कोणती येते 12. पहिली समसंख्या कोणती आहे 12 आहे आणि शेवटली समसंख्या कोणती आहे 70 आहे. किती आहे 70 आहे. याच्या दोघांचा प्लस करायचा भागिले 2 गुणेला एकूण समसंख्या. समसंख्या किती आहे 30 आहे. गुणेला एकूण समसंख्या केल्या. आता काय 12 आणि 70 किती झाले 82 झाले. 12 आणि 70 82 भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या आहे. आता 2 ने 82ला भागलं 2 चौक 8 2 1 2. आता काय करायला लागते 30 गुणिले 41. 30 गुणिले 41 केलं तर किती 3 1 3 3 चौक 12 0 लिहून द्यायचं. किती आलं समसंख्येची बेरीज किती आली आपली 1230 आली. आता विषम संख्येची बेरीज काढायची. विषम संख्येची बेरीज किती येते विषम संख्येची बेरीज. आता ते बेरीज काढू. काय येते पहिली विषम संख्या कोणती आहे 11. पहिली विषम संख्या काय आहे 11. शेवटली विषम संख्या पाहायची 70 आहे का 70 हे समसंख्या. तर मग काय करायचं -1 करायचं. किती येते 70 - 1 केला 69. 69 काय आहे एक विषम संख्या. शेवटली विषम संख्या कोणती आली 69 आहे. भागिले काय करायचे 2 गुणिले एकूण विषम संख्या किती आहे 30. 30 गुणून टाकायचा. 11 + 70 69. 11 + 69 किती झाले
80 झाले. 80 भागिले 2 गुन्हेला काय आहे 30 आहे. तर भागिले 2 केले 80च्या तर किती येते? बे का बे बेचोक 40 म्हणजे बेचोक 8 होते. किती आले? 40 आला. आता 40 गुन्हेला 30 करू. किती येते? 4 त्रिक 12 म्हणजे उत्तर किती आलं आपल्याचं? 1200 आला. एकूण विषम संख्येची बेरीज किती आहे आपली? 1200 आहे. म्हणजे विषम संख्येची बेरीज किती आहे? 1200. समसंख्येची बेरीज किती आहे? 1230 आहे. आपल्याला काय विचारलं? फरक विचारलं. तर काय करायचं? 1230 मायनस 1200 करून टाकायचे. किती येते? 1230 मायनस केल्यावर 1230 मायनस 1200 केले तर आपलं उत्तर किती येते? 1230मधून 1200 मायनस केल्यावर ॲन्सर किती येते आपलं? 30 येते. किती येते? 30 येते. आपला ॲन्सर काय आहे मग? 30 आहे. ठीक आहे. आता याच्यातच दुसरा क्वेश्चन बघू आपण. तर हे दिलेलं आहे. आता काय बघू. आता 70च्या जागी आपल्याला दिलेली आहे 50 संख्या समजू आपण किंवा 60 समजू. 60 पकडू. किती पकडू? 60. 11 ते 60पर्यंतच्या सर्व विषम संख्येची बेरीज आणि सर्व समसंख्येची बेरीज यातील फरक किती आहे तर बघू आपण. काय करायचं आता? याच्यात तेच करायचं. 60 मायनस 11. 60 मायनस 11 किती येते? 60मधून मायनस 11 केले तर किती येते? 49 येते. प्लस 1 करून टाकायचं आहे. किती झाले? 50. म्हणजे आपल्या एकूण संख्या किती आल्या? 50 आल्या. एकूण संख्या किती आल्या? 50 आल्या. एकूण संख्या किती आल्या? 50. 50पैकी अर्ध्या काय राहते? सम राहते. अर्ध्या काय राहते? विषम राहते. किती आहे? 25 आहे. किती आहे? सम 25 आहे. विषम किती आहे? विषम पण 25 आहे. किती आहे? 25 आहे. आता काय करायचं? याच्यात पण त्याच प्रकारे सर पहिले काढायचं समसंख्येची बेरीज काढू आपण. समसंख्येची बेरीज. समसंख्येची बेरीज काढली तर काय करायचं? पहिली समसंख्या काय आहे? 12 आहे. 12 प्लस शेवटली समसंख्या काय आहे? 60 आहे. 12 प्लस 60 भागिले 2 गुन्हेला एकूण संख्या किती आहे? 25 आहे. किती आहे? 25. आता पाहू. आता 12 प्लस 60 किती झाले? 72 भागिले किती? 2 गुन्हेला किती? 25 गुन्हेला 25. 72 भागिले 2 केले तर किती येते? ते 36 येते. बेत्रिक 6 बेसक 12 36 गुन्हेला 25 किती येते? 36 गुन्हेला 25 किती येते? आन्सर आपलं 25 सक किती होते? 150. हातचे किती आले? 15 आले. किती आले? 15 आले. 25 त्रिक किती होते? 75. 75 प्लस 15 किती झाले? 90 झाले. किती झाले? 90 झाले. तर आपली समसंख्येची बेरीज किती आली? 900 आली. आता विषम संख्येची काढायची. विषम संख्येची बेरीज. विषम संख्येची बेरीज. विषम संख्येची बेरीज. ठीक आहे. आता विषम संख्येची बेरीज काढायची. काय करा? पहिलं काय करावं लागते? पहिली विषम संख्या प्रथम विषम संख्या प्लस शेवटली विषम संख्या किती आहे? 59 आहे. भागिले काय करायचे? 2 गुन्हेला एकूण विषम संख्या किती आहे? 25. आता काय आहे? 11 प्लस 59 किती झाले? 70 झाले. किती झाले? 70 भागिले 2 गुन्हेला किती? 25. आता 70 भागिले 2 केले तर किती येते? 35 येते. 35 गुन्हेला 25 किती येते? 35 गुन्हेला 25 केलं तर 25 पाची किती होते? 125. उरले किती? 12. 25 त्रिक 75. 75 प्लस 12 किती झाले? 25 त्रिक 75. 75 प्लस 12 किती झाले? 87 झाले. किती झाले? 87 झाले. किती आलं मग आपल्या याचं? विषम संख्येची बेरीज किती आली? 875. समसंख्येची बेरीज किती आली? 900 आली. आता काय करायचं? आपल्याला फरक विचारला तर 900 मायनस 875 करून टाकायचं. आता 900मधून 875 आपण मायनस करू तर किती येते? आपल्या आन्सर 25 येते. किती येते? 25. तर आपला आन्सर काय आहे? 25 आहे. किती आहे आन्सर? 25. आता दुसरा क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन दिलेला आपल्याला एक्स ही समसंख्या आहे. एक्स ही समसंख्या
आहे. एक्स ही समसंख्या आहे म्हणते. तर खालीलपैकी समसंख्या कोणती? खालीलपैकी समसंख्या कोणती? तर काय करायचं आता अशा वेळेस? आता ऑप्शन काय काय आपल्याला? x+1 आहे. किती आहे? x+1. दुसरा ऑप्शन काय आहे? x-1 आहे. किती आहे? x-1 आहे. तिसरं ऑप्शन काय आहे? x² आहे. चौथा ऑप्शन काय आहे? यापैकी नाही आहे. काय आहे? यापैकी नाही. आता हे क्वेश्चन कशा प्रकारे करायचा? तर आता आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं काय आहे की म्हणते एक्स हे म्हणते समसंख्या आहे म्हणते. एक्स काय आहे म्हणते? समसंख्या आहे म्हणते. तर आपल्याला काय विचारलं? खालीलपैकी समसंख्या कोणती आहे म्हणते. तर आपण एक्सला एक समसंख्या मानू, सर्वात लहान समसंख्या मानू. किंवा समसंख्या कोणकोणत्या असतात? 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे. ह्या काय समसंख्या आहे? सर्वात लहान समसंख्या मानू आपण. किती आहे? 2 मानू. एकच्या जागी किती घेऊ आपण? 2. 2 + 1 किती झाले? 3 झाले. 3 हे समसंख्या आहे का? नाही. विषम संख्या आहे. काय आहे? विषम संख्या आहे. तर आपल्याला काय पाहिजे होतं? समसंख्या. हे आन्सर आहे का? नाही. आता एक्समधून आता एक्सच्या जागी किती घेतले आपण ना? 2 घेतले. 2 - 1. 1 हे समसंख्या आहे का? नाही. विषम संख्या आहे. काय आहे? विषम आहे. तर आपल्याला काय विचारलं? समसंख्या. हे आहे का? उत्तर नाही. तर आता 2 एक्सच्या जागी 2 घेऊ. 2चा स्क्वेअर केला तर किती येते? 4 येते. 4 हे समसंख्या आहे का? हा समसंख्या आहे. तर मग आपला आन्सर काय राहणार? x² राहणार. काय राहणार? x². आन्सर काय राहणार? x² राहणार. दुसरा क्वेश्चन आहे. पहिल्या 25 क्रमवार समसंख्येची सरासरी किती? आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे की पहिल्या 25 क्रमवार समसंख्यांची सरासरी किती? म्हणजे काय? लगातार 25 लगातार समसंख्येची सरासरी किती? आता हा क्वेश्चन कशा प्रकारे करायचा? काही नाही करायचं. n+1 बस आलं उत्तर आपलं. काय करायचं? यांच्या जागी काय घ्यायचं? 25 घ्यायचं. यांच्या जागी 25मध्ये 1 प्लस करून घ्यायचा. किती येते? 26. तर मग आपला आन्सर काय आहे? 26 आहे. काय आहे आन्सर? 26 आहे. या प्रकारे गणित करा. आता याच्या जागी जर 25च्या जागी आपल्याला दुसरा अंक दिलेला असेल, समजा आता 25च्या जागी आपण 35 घेतले. किती घेतले? 35 घेतले. तर आता आपला आन्सर काय राहणार? 35 + 1 किती झाले? 36. तर आपला आन्सर काय राहणार? 36 राहणार. म्हणजे n+1 करून टाकायचा. आता n+1 यांच्या जागी किती आहे? 35. 35 + 1 केली तर किती झाले? आन्सर किती आला आपलं? 36 आलं. किती आलं आन्सर? 36 आलं. तर या प्रकारे हे गणित करायचं. याच्याच जागी जर आपल्याला काय दिलं राहील? याच्या जागी जर आपल्याला विषम संख्या दिली राहील. आता काय दिली आहे? विषम संख्या. काय? विषम संख्या. आता काय? पहिल्या 15 क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती? तर हे कशा प्रकारे काढायचं? याच्यात काय करायचं? जेवढ्या क्रमवार विषम संख्या दिलेल्या असेल तेच आपलं काय राहते? ॲन्सर राहते. याच्यामध्ये विषम संख्येची सरासरी काढायची असली तर काय करायचं? हे किती संख्या दिलेल्या क्रमवार? 15. तर आपला आन्सर किती राहणार? 15 राहणार. किती राहणार? 15. याच्या जागी किती पण असो. आता काय? आता याच्या जागी 15च्या जागी आपण काय दिला आहे? पहिल्या 25 क्रमवार विषम संख्येची सरासरी किती? तर याचे आन्सर किती राहणार? 25 राहणार. किती राहणार? 25 राहणार. ठीक आहे. किंवा 25 राहणार. याच्या जागी किती पण देऊ. आता समजा 45 पहिल्या 45 क्रमवार विषम संख्येची सरासरी किती? तर आपला आन्सर किती राहणार? 45 राहणार. ठीक आहे. हां. आता दुसरा क्वेश्चन काय आहे?
20 ते 30 मधील 20 ते 30 मधील 20 ते 30 मधील समसंख्यांची सरासरी किती? आता अशा वेळेस काय करायचं? आता पहिले आपल्याला काय विचारलं 20 ते 30 मध्ये, म्हणजे 20 ते 30 मध्ये जेवढ्या समसंख्या येते त्याची काय काढायची? आपल्याला सरासरी काढायची. आता एकूण समसंख्या किती आहे? आता याच्यातही आपल्याला पाहायचं आहे. तर पहिली समसंख्या आता याच्यामध्ये विचारली. काय विचारलं? 20 ते 30 मध्ये विचारलं. तर समोरची समसंख्या काय येते? पहिले मधली काय येते? 22 पासून स्टार्ट होते. 22 प्लस 24 प्लस 26 प्लस 28 प्लस 30 किती येणार? 30 मध्ये विचारले ना. प्लस किती येणार? 30 पकडू आपण. किती येणार? 30 पकडू. ते ना 30. तर आता याची आपल्याला सरासरी काढायची आहे. तर कशा प्रकारे काढायची? आता समसंख्येची सरासरी काढायची. तर काय करायचं? आता विचार किती दिलेल्या संख्या? 1 2 3 4 5 संख्या आपल्याला दिलेल्या आहे. तर आता काय करायचं? तर पहिले कशा प्रकारे राहते की आता एक तर एकूण संख्या मोजल्या, जेवढी मधात संख्या येते ते काय राहते? याची सरासरी राहते. आता याची सरासरी किती आहे? 26. पण दुसऱ्या प्रकारे जर आपल्याला काढायचं असलं तर काय करायचं? 22 प्लस 24 प्लस 26 प्लस 28 प्लस 30 करायची, याची बेरीज करायची आणि जेवढ्या संख्या राहते, म्हणजे आता एकूण संख्या किती आहे? 1 2 3 4 5 ह्या संख्येनं त्याला भाग देऊन द्यायचा. तर आता मोजू आपण. संख्या किती आहे? 30. 28 प्लस 30 किती झाले? 50 झाले. 24 प्लस 26 किती झाले? 50 झाले. प्लस 30 किती झाले? आता हे किती झाले? 50 प्लस 50 प्लस 30 किती झाले? 130 झाले. किती झाले? 130 झाले. तर आता काय करायचं? 130ला एकूण संख्या किती आहे? 1 2 3 4 5 ह्या संख्या आता काय देऊन द्यायचं? 5नं भाग देऊन द्यायचं. 5 दुने 10, 5 सक 30. तर आपली सरासरी किती आली? 26 आली. किती आली सरासरी? 26 आली. याच्यात प्रकारे आता जर आपल्याला दुसरं गणित दिलेलं आहे याच्यात गणित आहे. काय दिलं आहे गणित? 30 ते 40 मधील समसंख्यांची सरासरी किती? तर काय करायचं? आता 30मध्ये 30 आणि 40मध्ये विचारले ना, 30 नाही घ्यायचे. 30च्या नंतरची समसंख्या कोणती आहे? 32 आहे. 32 प्लस 34 प्लस किती घ्यायचे? 36. म्हणजे 2 2 प्लस करत जायचे. 36 प्लस 38 प्लस काय? 40 घ्यायचे. तर काय विचारलं? सरासरी विचारली. एक तर सरासरी काय राहते? मधातली संख्या राहते. इकडं 2 संख्या सोडून द्यायच्या, इकडे 2 संख्या सोडून द्यायचे. जे मधात उरली ते काय राहते? सरासरी राहते. हे जर नसेल येत मग काय करायचं? पूर्ण संख्येची बेरीज करायची. जेवढ्या संख्या आहे त्यानं 5ले भाग देऊ, म्हणजे जेवढ्या संख्या आहे त्यानं भाग देऊन द्यायचं. आता याची बेरीज करू आपण. 40 प्लस 32 प्लस 38 किती झाले? 70 झाले. किती झाले? 70 झाले. 34 प्लस 36 किती झाले? 70 झाले. 7 आणि 7 किती झाले? 14. 140 आणि 40 किती झाले? 180 झाले. किती झाले? याची बेरीज किती आली? 180 आली. आपली एकूण संख्या किती आहे? 1 2 3 4 5, म्हणजे 5 संख्या. आता 5 संख्येने आपण भागून देऊ. 5 त्रिक 15, 5 सक 30. तर आपली सरासरी किती आली? 36 आली. किती आली? 36 आली. याच्यात जागी काय आहे? ते समसंख्येच्या जागी आता आपल्याला विचारलं तर विषम संख्येची सरासरी कशी किती? तर कसे काढायचे ते बघा. हे पण त्याच प्रकारे. आता इथं काय दिलेलं आहे ना आपल्याला? काय दिलं आहे इथं? 30 ते 40 मधील विषम संख्येची सरासरी किती? तर काय करायचं? आता 30मध्ये आणि 40मध्ये पहिली विषम संख्या कोणती येते? 31 येते. प्लस दुसरी काय आहे? 33. तिसरी काय आहे? 35. चौथी 37. पाचवी 39. म्हणजे हा एकूण विषम संख्या आहे आपल्याला दिलेल्या. आता याच्यातून विषम संख्या ती सरासरी काढायची आहे. तर काय करायचं? एक तर
सरासरी काय असते, एक तर मनातली संख्या असते. आता 5 इकडे 2 सोडल्या, इकडे 2 सोडल्या, मधात काय आहे संख्या 35. तर आपली सरासरी किती येते, 35 येते. नाही तर काय करायची, याची पूर्ण याची बेरीज करायची. किती करायची, 31 आणि 39 किती झाले, 31 आणि 39 किती झाले, 70 झाले. किती झाले, 70 झाले. 33 आणि 37 किती झाले, 70 झाले. प्लस किती आहे, 35 आहे. 70 आणि 70 140, 140 आणि किती झाले, 35 किती झाले, 140 आणि 35 175. म्हणजे यांची बेरीज किती आली, 175. एकूण संख्या किती आहे, 1 2 3 4 5. एकूण संख्या 5 आहे, तर 5 आपण भाग देऊन देऊ. 5 3 15, 5 5 25. आपलं ॲन्सर किती आलं, 35 आलं. किती आलं ॲन्सर, 35 आलं. या प्रकारे ते गणित करायचं. याच्या जागी जर आपल्याला दुसरी देऊ शकते. आता विचारलं आपले 10 ते 20 मधील विषम संख्यांची सरासरी किती. तर कसं काढायचं, पहिली विषम संख्या कोणती आहे, 11 आहे. दुसरी विषम संख्या कोणती आहे, 13 आहे. तिसरी किती आहे, 15 आहे. चौथी 17 आहे. पाचवी काय आहे, 19 आहे. ठीक आहे, झालं आहे. म्हणजे 20 ते एक समसंख्या. आता काय करायचं, एक तर इकडं 2 संख्या सोडल्या, इकडं 2 संख्या सोडल्या, आपली सरासरी काय राहते, मधातली राहते. तर आता पाहायचं, याच्यातली एक तर बेरीज करून पाहत घ्यायची. 20 आणि 11 आणि 19 किती झाले, 30 झाले. 11 आणि 19 30, प्लस 13 आणि 17 किती झाले, 30 झाले. प्लस 15 किती झाले, याची बेरीज 30 आणि 30 60, 70 आणि 75. आपल्या एकूण संख्या किती आहे, 1 2 3 4 5. 5ने याले भाग देऊन देतो. 5 1 5, 5 3 5 5 25. आपली किती आले, सरासरी किती आली विषम संख्येची, 15 आली. ठीक आहे, अशा प्रकारे येते गणित. आता समोर बघू आपण की 103च्या पुढील 23वी किती, 23वी विषम संख्या कोणती. आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, 103च्या पुढील 23वी विषम संख्या कोणती. तर आता ह्या क्वेश्चन कशा प्रकारे करायचा, पहिले पाहायचा दिलेली संख्या कोणती काढायची, आपल्याला विषम संख्या काढायची. विषम संख्या आहे का ही संख्या, हा आहे. विषम संख्या जर असली तर काय करायचं, मग जेवढे आता संख्या दिलेल्या आहे आपल्याला 23वी संख्या दिलेली आहे, तर काय करायचं, याले 2 गुणून टाकायचं. 23ले 2 गुणलं तर किती येते, 23 दुने किती होते, 46 होते. किती होते, 46 होते. आता काय करायचं, जेवढी आपल्याला विषम संख्या दिलेली आहे पहिले त्याच्यामध्ये 46 प्लस करून घ्यायचे. 103 प्लस 46. तर आपला ॲन्सर किती येते, 103मध्ये 46 प्लस केले तर किती येते ॲन्सर, 149 येते. किती येते, 149 येते. आता याच्याच जागी जर आपल्याला दुसरी संख्या दिलेली राहील तर त्याच्यामध्ये काय करायचं, आता आपल्याला दिली आहे संख्या दिलेली आहे 77 आणि 9वी विषम संख्या विचारली. आपल्याला संख्या दिली आहे 77च्या पुढील म्हणजे नंतर, पुढील म्हणजे नंतर, त्याच्यामध्ये प्लस करायचं. 9वी विषम संख्या कोणती म्हणते, तर काय करायचं, याच्यात पण तसंच करायचं. दिलेलं काढायचं काय, आपल्याला विषम संख्या काढायचं. दिलेली आहे का विषम संख्या, हा. जर विषम संख्या दिलेली असली तर काय करायचं, पुढील विचारलं तर काय करायचं, प्लस करायचं. 9 दुने किती होते, याले 9वी विषम संख्याला काय करायचं, 2 गुणून टाकायचं. 9 दुने 18 होते. 9 दुने 18. आता हे 18 काय करायचं, 77मध्ये प्लस करायचे. 77 प्लस 18, 77 प्लस 18 तर किती झाले आपले, 8 आणि 7 किती होते, 5. 8 आणि 7 किती होते, 15. 15चे आले 5, हातचा आला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 7 किती होते, 9. तर आपलं ॲन्सर किती आलं, 95 आला. ॲन्सर किती आलं, 95 आलं. समोर जर याच्यात जागी जर आपल्याला दुसरी संख्या दिलेली राहील तर काय करायचं, याच्यात आता इथं दिलेले आहे 75च्या पुढील, आता दिलेलं आहे आपल्याला 75च्या पुढील 15वी विषम संख्या कोणती. आता हे पण त्याच प्रकारे करायचं. दिलेले काय विषम संख्या काढायची आहे, दिलेली आहे का आपल्याला विषम संख्या, ठीक आहे. नंतरची विचारली ना तर प्लस करायचं. काय करायचं, प्लस करायचं.
आता जे 15 संख्या विचारल्या ना, 15वी विषम संख्या विचारली, तर 15ला काय करायचं, 2 गुणून टाकायचं. कसं आहे, 15 दुने 30, आणि जेवढी विषम संख्या दिलेली राहते त्याच्यामध्ये 30 प्लस करून टाकायचे. 75 प्लस 30 किती आला आपल्या आन्सर, 75 आणि 30 किती होते, 105 होते. किती होते, 105. आपला आन्सर किती आला, 105 आला. आता याच्यात जागी जर आपल्याला दुसरे क्वेश्चन विचारते दुसऱ्या प्रकारचे, तर ते कशा प्रकारे सॉल्व करायचे. आता विचारलं आपल्याला तर विषम संख्येच्या जागी आपल्याला जर समसंख्या विचारली, काय विचारली, समसंख्या. काय विचारलं आता आपल्याला, 19च्या पुढील 9वी समसंख्या कोणती. त्याच्यात काय करायचं, आता आपल्याला विचारून काय राहिलं, समसंख्या विचारून राहिलं. काय विचारून आलं, समसंख्या विचारून आलं. 19 ही समसंख्या आहे का नाही आहे, तर मग काय करायचं, याच्यातून 1 मायनस करायचे. किती आले, 18. 18 हे समसंख्या आहे. तर आपल्याला काय विचारणार, पुढील विचारणार. पुढील विचारलं तर काय करायचं, प्लस करायचं. आता 9 आहे, तर 9ला काय करायचं, 2 गुणून टाकायचं. 9 दुने किती होते, 18. 9 दुने 18. 18ले 18मध्ये प्लस करायचं. किती आलं आपल्या आन्सर, 36 आलं. किती आलं, 36 आलं. ठीक आहे. तर याच्यात दुसरं प्रकारे आणखी क्वेश्चन असेच काय पाहू आपण याच्यातनी. आता याच्या जागी जर आपल्याला किती दिलेलं आहे, इथं किती दिलेलं, 37च्या पुढील 8वी समसंख्या कोणती. त्याच्यात काय करायचं, याच्यात पण तसंच. पहिले काय करायचं, आता समसंख्या विचारणार. 37 ही समसंख्या आहे का, नाही आहे, तर मग याच्यात काय करायचं, -1 करायचं. 37 - 1 किती झाले, 36 झाले. किती झाले, 36. आता पुढील विचारलं तर काय करायचं, प्लस करायचं. पुढील विचारलं तर प्लस. आता काय करायचं, 8ले 2 गुणाचं. 8 दुने किती होते, 16. 16 काय करायचं, याच्यामध्ये प्लस करून घ्यायचा. 36 प्लस 16, 6 आणि 6 किती होते, 12. हातचा किती आले, 1. 1 आणि 1 2. 2 आणि 5 किती, 2 आणि 3 किती होते, 5 होते. आपलं आन्सर किती आलं, 52. किती आलं आन्सर, 52 आलं. आता इथं जर आपल्याला समसंख्या दिलेली राहिली पहिलेच, तर मग काय करायचं, आता इथं समसंख्या दिलेली आहे. आता काय विचारलं आपल्याला, 20च्या पुढील 11वी समसंख्या कोणती. आता काय विचारलं, 20च्या पुढील 11वी समसंख्या कोणती. आता हे समसंख्या विचारून आलं आपल्याला, हे समसंख्या आहे का, आहे. त्याच्यात आपल्याला 1 मायनस करायला लागेल का, नाही. तर काय करायचं, डायरेक्ट. आता किती विचारलं, 20. 20च्या पुढील म्हणजे प्लस करायचं. 11 दुने किती होते, 22 होते. 11 दुने 22. 22 याच्यातनी प्लस करून द्यायचे. किती झाले, तर आपलं आन्सर किती आलं, 42 आलं. किती आलं आन्सर, 42 आलं. त्यासमोर जर आपल्याला विचारलं काय विचारून आलं, 32च्या पुढील 7वी समसंख्या कोणती. आता 32 आहे. 32 ही समसंख्या आहे का, आहे. आणि आपल्याला विचारून करायला समसंख्या. जर विचारत असेल तेच संख्या दिलेली आहे ना, तेच संख्या विचारत आहे, त्याच्यातनी काहीच फरक नाही करायचं, ना मायनस करायचं ना काही करायचं. फक्त याला काय करायचं, 2 गुणून टाकायचं, हे याच्यामध्ये प्लस करायचं. आता काय 32 आहे. 32 ही समसंख्या आहे, त्याच्यातनी काहीच नाही करायचं. पुढील विचारला तर प्लस करायचं. पुढील विचारला तर काय करायचं, प्लस करायचं. 7ले 2 गुणून टाकायचं. 7 दुने किती होते, 14. 14 याच्यातनी प्लस करायचे. किती येते, 4 आणि 2 6. 1 आणि 3 4. आपलं आन्सर किती आलं, 46 आलं. आन्सर किती आलं, 46 आलं. समजले. ठीक आहे. आता याच्यानंतर कोणते क्वेश्चन आहे ते पाहू. आता यम ही एक समसंख्या है. यम ही एक समसंख्या आहे. यम ही एक समसंख्या आहे. तर यम पूर्वी 21वी समसंख्या कोणती. 21वी समसंख्या कोणती. ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला. m+41. दुसरं ऑप्शन काय आहे, m+42. तिसरं ऑप्शन काय आहे,
यम प्लस यम मायनस 41. चौथा ऑप्शन आहे यम प्लस 42. आता काय दिलेलं आहे क्वेश्चन आपल्याला बघा. यम ही एक समसंख्या आहे म्हणते, तर यम पूर्वी म्हणजे आधी, यम आधी 21वी समसंख्या कोणती. आता दिलेलं काय आपल्याला काढायचं काय आहे, समसंख्या दिलेली आहे, यम हे म्हणते समसंख्या आणि 21वी समसंख्या काढायची आहे. ते पण काय दिलेलं आहे इथं, पूर्वी म्हणते. काय म्हणते, पूर्वी म्हणजे मायनस करायचं. काय करायचं, मायनस करायचं. आता पाहायचं, यम म्हणते समसंख्या आहे, यम काय आहे, समसंख्या आहे. तर काय आहे, पूर्वी म्हटलं तर काय करायचं, मायनस करायचं. पूर्वी म्हटलं तर काय करायचं, मायनस करायचं. आता कितवी संख्या आहे, 21वी म्हटलं तर. 21 म्हटलं तर काय करायचं, 21ला 2नं गुणून टाकायचं. 21 गुणिला 2 किती झाले, 42 झालं. मग आपलं ॲन्सर किती आलं, 21 मायनस 21 दुने 42. आन्सर काय आलं आपलं मग, 21 मायनस 42. किती आला, 21 मायनस 42. कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन कोणता आहे, दुसरा ऑप्शन आहे. कोणता ऑप्शन आहे, दुसरं, 21 मायनस 42. ठीक आहे, समजलं. आता दुसरं क्वेश्चन कशा प्रकारे येणार याच्यातच, तर क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला एक्स प्लस 7 किती आहे क्वेश्चन. क्वेश्चन दिलेला आहे एक्स प्लस 7 एक समसंख्या आहे, तर एक्स मायनस 7 एक्स प्लस 7 एक्स मायनस 7 ही एक समसंख्या आहे, तर एक्स मायनस 7 नंतर काय दिलेलं आहे, नंतर येणारी 17वी काय विचारला, तर नंतर येणारी 17वी समसंख्या कोणती. आपल्याला ऑप्शन कोणते दिलेले आहे याच्यात नाही. पहिलं ऑप्शन आहे एक्स मायनस 40. दुसरं ऑप्शन आहे एक्स प्लस 27. तिसरं ऑप्शन आहे एक्स प्लस 26. चौथा ऑप्शन आहे एक्स प्लस 41. आता आपल्याला दिलेलं आहे. आता काय क्वेश्चन काय विचारणार, एक्स मायनस 7 ही एक समसंख्या आहे, म्हणजे एक्स मायनस 7 ही एक समसंख्या आहे म्हणते, तर एक्स मायनस 7 नंतर येणारी 17वी समसंख्या कोणती. काय विचारलं, 17वी समसंख्या कोणती. आता काय विचारलं याच्यात मी पहा, नंतर विचारलेलं काय विचारलेलं, नंतर विचारलेलं काय. आता एक्स मायनस 7 लिहून घ्यायचे, एक्स मायनस 7 हां लिहिले. आता काय करायचं, नंतर म्हटलं तर काय करायचं, प्लस करायचं. नंतर म्हटलं तर प्लस 17ला काय करायचं, 2नं गुणाचं. 17 दुने किती होते, 17 दुने 34 होते. एक्स मायनस 7 प्लस 17 दुने 34 आले. 34मधून 7 मायनस केली किती उरते, 27 येते. ते बी प्लसचे 27. किती येणार, प्लसचे 27. आपलं ॲन्सर किती आलं, एक्स प्लस 27. ॲन्सर किती आलं, एक्स प्लस 27. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन 2मध्ये. आता ॲन्सर काय आलं मग, एक्स प्लस 27. आता दुसरा क्वेश्चन दिलेला आपल्याला 2 क्रमागत समसंख्येची बेरीज यम आहे म्हणते. काय म्हणते, यम आहे. तर यम आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती.
कोणती, लहान संख्या कोणती. काय करायचं आता, याच्यात ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. ऑप्शन दिलेले आहे. पहिलं ऑप्शन आहे यम भागिले 2 + 1, यम भागिले 2 + 1. दुसरं ऑप्शन आहे यम भागिले 2. तिसरं ऑप्शन आहे यम भागिले 2 - 1. चौथं ऑप्शन आहे 2 गुणिले m². तर याच्यातले आपल्याला काय पाहायचं आहे, सर्वात लहान समसंख्या म्हणजे 2 क्रमागत समसंख्येची बेरीज यम आहे म्हणते, तर त्यापैकी सर्वात लहान समसंख्या कोणती. त्याच्यात ॲन्सर काय राहते, काही नाही लक्षात ठेवायचं. काय आहे, ज्याच्यामध्ये मायनस येते ते ॲन्सर राहते. ज्यात मायनस काय येत आहे हे आहे. म्हणजे सर्वात लहान समसंख्या कोणती असते, यम. आता सर्वात लहान समसंख्या कोणती असते, यम भागिले 2 - 1. हे काय आहे, सर्वात लहान समसंख्या. काय आहे, सर्वात लहान समसंख्या. सर्वात लहान काय आहे, यम भागिले 2 - 1 हे सर्वात लहान समसंख्या असते. आणि दुसरी सर्वात मोठी विचारलं तर काय असते, यम भागिले 2 + 1 हे काय असते, सर्वात मोठी समसंख्या. सर्वात मोठी समसंख्या. हे काय त्याचं ॲन्सर. ठीक आहे. या अशा प्रकारे हे गणित आहे. म्हणजे सर्वात लहान विचारले तर मायनसवालं उत्तर पाहायचं, सर्वात मोठी विचारलं तर प्लसवालं उत्तर पाहायचं. ठीक आहे. आता याच्यातच दुसऱ्या प्रकारे कोणतं विचारतं आपल्याला गणित.